नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 त्याच्यामधला प्रश्न क्रमांक 10वा काय दिला आहे. एका हातमाग कारखान्यात मजुरांना एक साडी बनवण्यास लागणारे दिवस आणि मजुराची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे ही. तर या सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचं. बहुभुज ओके. सारणीमध्ये काय दिलं आहे, दिवस दिले आहे. 8 ते 10 दिवसासाठी मजुराची संख्या किती आहे, 5. 10 ते 12 दिवसासाठी 16. त्याच्यानंतर 12 ते 14 दिवसासाठी 30 आहे. हे सलग वर्ग आहेत. ओके. 14 ते 16साठी 40 आहेत. 16 ते 18साठी 35 आणि 18 ते 20साठी किती आहे, 14 मजुरांची संख्या. तर या सामग्रीवरून आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचं आहे. ओके. तर वारंवारता बहुभुज काढण्यासाठी काय करावं लागेल, पहिलं बिंदूचे निर्देशक माहीत असायला पाहिजे. बिंदूचे निर्देशकाचे काढतात 4 कॉलम आखायचे आपल्याला. पहिला वर्ग, दुसरा वर्ग मध्य, त्याच्यानंतर वारंवारता, त्याच्यानंतर बिंदूचे निर्देशक. ओके. वर्गामध्ये काय येणार आहे, सारणीमध्ये दिल्याप्रमाणे दिवस येणार आहेत. ओके. दिवस इथून आपल्याला सांगितले होते 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14 आणि 18 ते 20. 6 ते 8 का घेतला आहे, कारण तो बिंदू एक्स अक्षावरती आला पाहिजे म्हणून. आणि 20 ते 22 का घेतला आहे, सेम एक्स अक्षावरती शेवटचं टोक आलं पाहिजे. हे पहिलं टोक आणि एक शेवटचं टोक. ओके. तर ह्याच्या वर्गामध्ये किती आहे, 7 ते 8चा. दुसऱ्या कॉलममध्ये 7 आहे. त्यानंतर 8 ते 10चा किती आहे, 9. 10 ते 11चा किती, 11. 10 ते 12चा किती, 11. 12 ते 14चा 13. 14 ते 16चा किती आहे, 15. 16 ते 18चा 17. 18 ते 20चा किती आहे, 19. 20 ते 22चा किती आहे, 21. ओके. आता वारंवारता तर आपल्याला फक्त याची दिली आहे, 8 ते 10पासून 18 ते 20पर्यंत जशी आहे तशी लिहिलेली आहे आपण सारणी दिल्याप्रमाणे. त्यानंतर 7 ते 8चं काही दिलं नाही, त्याच्यामुळे आपण 0 घेऊया इकडे. ओके. आणि सेम इथे पण 0च घेऊया. त्यानंतर बिंदूचे निर्देशक काय येणार आहे, 7 0 हा पहिला निर्देशक. त्याचप्रमाणे सगळे लिहून घ्यायचे आहे. 9 ते 5 असणार आहे इकडे. हा 11 ते 16, 13 ते 30, 15 40, 17 35, 19 14 आणि 21 0. ओके. अशा प्रकारे निर्देशक लिहून झालेत. आता आपल्याला हे निर्देशक आलेख पेपरमध्ये काढायचे आहे. ओके. तुम्हाला मी वहीवर काढून दाखवणार आहे आलेख. तुम्हाला आलेख पेपरवरती काढायचं आहे. पहिलं काय काढलं, एक्स अक्ष वाय अक्ष काढले. त्यानंतर एक्स अक्षावरती काय घ्यायचं आहे, दिवस घ्यायचे. दिवसाची सुरुवात कुठून येते, 6पासून. पण वर्गमध्ये किती आहे, 7 आहे, त्याच्यामुळे आपण 7पासून घेतलं. आणि अंतर किती ठेवलं आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 2 दिवस. 7 9 11 13 15 ते 23पर्यंत. लास्ट मोठा किती, 21, पण आपण 23 घेतलं इथे. ओके. तुम्ही 21 घेतला तरी चालेल. त्यानंतर एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती, 2 दिवस घेतले. तसंच वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर किती घ्यायचं आहे, 5 मजूर घ्यायचे. ओके. 5 मजूर का, आणि ते शेवट बघा इथे 5 आहे म्हणून. आणि 5च्या पाड्यातले दिसत आहेत, तुम्हाला सोपं पडेल. 5 10 15 20, शेवटचं किती आहे, 40 घेतलं आहे, कारण सगळ्यात मोठा किती आहे, 40 आहे म्हणून. ते इथे जे घेतलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. मजुरांची संख्या घेतली आहे वाय अक्षावरती, ते 0 काढलं आहे, एक्स डॅश वाय डॅश. ओके. त्यानंतर जर वारंवारता बहुभुज काढायचा आहे. पहिला बिंदू कुठला आहे, निर्देशक 7 0. ओके. 7 म्हणजे एक्स अक्षावरती 7 आणि वाय अक्षावरती 0, म्हणजे इकडे आला बिंदू तो. ओके. त्याच्यानंतर सेकंड काय, दुसरा 9 5. 9 याच्यावरती एक्स अक्षावरती 5 इकडे, 9 5. तिसरा काय आहे, 11 16. एक्स अक्षावरचा 11, वाय अक्षावरचा 16, म्हणजे इथे असणार इथे. चौथा काय आहे, 13 30. 13 इकडचा एक्स अक्षावरचा, 30 वाय अक्षावरचा. त्यानंतर 15 40. 15 एक्स अक्षावरचा, 40 वाय अक्षावरचा, म्हणजे इकडे. त्यानंतर 15 40 झालं ना. 17 35. 17 इकडे, 35 इकडे. त्यानंतर 19 14. 19 इकडे, 14 इथे आला, इथे कुठेतरी येईल, इकडे. त्यानंतर 21 एक्स अक्षावर, 0 वाय अक्षावर, म्हणजे इथेच बिंदू येणार तो. आता हे सगळे बिंदू जॉईन करायचे आहेत, म्हणजे वारंवारता बहुभुज पूर्ण होईल. वारंवारता बहुभुज काढून झाल्यानंतर जे बिंदू ज्या निर्देशक घेतले तुम्ही, ते निर्देशक तुम्हाला लिहायचे आहेत. ज्या बिंदूला ते 7 0 घेतलं आहे, इकडे 9 5 घेतलं आहे.
अशा प्रकारे सगळे निर्देशक लिहिलेले आहेत. धन्यवाद.